मला तिरुपती शिर्डीच्या बोर्डावर घेणार का? वक्फ विधेयकावर बोलताना इम्तियाज जलील संतापले. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत मांडलेलं वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केलाय आणि हे विधेयक मंजूर करून वक्फ बोर्डाच्या जमिनी बड्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या आहेत असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. आणि असं असताना छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार तथा MIMचे पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी परखड शब्दात टीका केली. तसेच त्यांनी तिरुपती आणि शिर्डी मंदिर संस्थानाच्या मंडळावर आम्हाला घेणार का असा परखड सवाल त्यांनी केला आहे. मी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात होतो. मुस्लिम समाजाचा मुद्दा घेऊन वाद निर्माण झालेले मुद्दे संपले असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वक्फचा विषय घेऊन आले. हे विधेयक मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी आणण्यात आले आणि असं सांगितलं जात आहे वक्फ बोर्ड जो निर्णय घेत होता तो निर्णय घेण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. जे भाषणं झाले, जे विरोधात आणि जे समर्थनात जे भाषणं झाली, त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट येतं की फक्त त्यांना एक मुस्लिम समाजाचा कोणता इश्यू आपल्याला घेता येते ज्याच्यामध्ये अजून काही कॉन्ट्रोवर्सीज निर्माण होतील. आता मी मोदी साहेबांना हे सांगणार आहे की ट्रिपल तलाकचा मुद्दा झालेला आहे, CAA NRC झालेला आहे, औरंगजेब संपलेला आहे, आता हे वक्फ बोर्डाचं आहे. आता तयारी करा, दुसरा कोणता बिल आपण आणणार आहे जे मुस्लिम समाजाच्या विरोधात असणार आहे. आज या बिलने सगळ्यात मोठा फरक जे पडलेला आहे हे आहे की आता वक्फ बोर्डची जे इम्पॉर्टन्स होती, वक्फ बोर्ड जे निर्णय घेणार होतं त्यांच्यावर कलेक्टर महाशयांना आणून बसवण्यात आलेला आहे. आणि आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की हे बिल्डिंग आमची आहे आणि वक्फ बोर्डाने सांगितलं की हे बिल्डिंग आमची आहे, तर कलेक्टर साहेबांचं जे फरमान असेल ते फरमान मान्य धरण्यात येईल आणि त्याच्यानंतर वक्फ बोर्डाने हायकोर्टामध्ये लढावे, सुप्रीम कोर्टामध्ये लढावे. आता त्यांचं हे म्हणणं आहे की आपण अपील करू शकतो किंवा रिव्ह्यूसाठी आपण जाऊ शकतो जे आपल्याला काही निर्णय आपल्याला मान्य नसेल तर. आम्हाला हे सांगायचे आहे सर्व जाती धर्माचा, तुम्ही जे प्रश्न विचारले मुस्लिमांसाठी कशा हे बरोबर नाही आहे. मग मला एक प्रश्न हे आहे की तुम्ही वक्फ बोर्डामध्ये नॉन मुस्लिमला समावेश करा आणि त्यांचं म्हणणं आहे की जे इंटेलेक्च्युअल नॉन मुस्लिम्स आहे, मी मोदी साहेबांना प्रश्न विचारतो का मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्च्युअल्स नाही आहे का? तुमच्यापेक्षा जास्त चांगले इंटेलेक्च्युअल्स आहे समाजामध्येही, त्यांना तुम्ही सामील करा ना याच्यामध्ये. आणि असंच तुम्ही करणार असेल तर इम्तियाज जलीलला तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये घेणार का? तिरुपतीचा जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे का? नाही. सगळ्यांसाठी सिखांचा शिरोमणी अकाली दलचा जे कमिटी आहे ते बोर्ड आहे त्याच्यामध्ये शिवाय शिखांचे कोणीही जात नाही, कोणीही परमिशनच नाही आहे बाय लॉ प्रमाणे. मग फक्त वक्फ साठी हे कशाला करायचं आहे? आणि आपण जे पूर्ण पॉवर्स जे कलेक्टरला देण्यात आलेले आहे याचा अर्थ हे आहे की जे मोठी जमीन आहे आणि हे मोठी जमीन जे सरकारच्या ताब्यात आहे आणि सरकारच्या जवळच्या लोकांच्या हातात आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.